गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशी सेकिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिवे तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. आपण 7व्या दशकाचा अभ्यास करतोय. नावच मुळी त्याचं 14 ब्रह्माचा दशक म्हणून आहे. त्यामुळे ज्या ब्रह्माला शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही त्याचं वर्णन निरनिराळ्या शब्दात समर्थाने केलं आहे. हे समर्थांचं वेगळेपण की सामान्य तुम्हा आम्हाला हे ब्रह्म काय आहे किंवा ब्रह्म घोटाळा ज्याला म्हणतो त्या घोटाळा नसून तेच कसं सत्य आहे हे सांगण्याचा समर्थांचा प्रयास आहे. पहिला जो आपण समास पाहिला तर ब्रह्म कळण्यापूर्वी माया कळावी म्हणून थोडंसं मायेचं वर्णन त्या समासामध्ये समर्थांनी केलं की ही माया काय आहे. तर आपल्याला माया शब्दावरून कळतं आहे की जे आपल्याला अडकवतं आहे. दृश्य जग जे आहे ते सगळं माया आहे आणि त्या मायेत आपण अडकतो. माया कळली त्या मायेतून बाहेर पडता आलं तर ब्रह्म काय ते कळेल. निर्गुण उपासना करणारी जी मंडळी आहेत त्या भक्तांसाठी म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे. आपण सामान्यपणानं आपल्यासारख्यांचा विचार करतो की आपल्याला सगुणाची पूजा चांगली कळते, छानपैकी देवाची पूजा करावी, मंदिरात जावं असा आपला रोजचा प्रयत्न असतो. त्यामुळे सगुण रूपातला देव आपल्याला भावतो, समोर दिसतो, त्याची आपण आणि त्या देहात असणाऱ्या देवामध्ये किंवा सद्गुरू रूपात असणाऱ्या त्या देवाची उपासना करणं हे आपल्याला पसंत पडतं. पण जायचं आहे आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे. हा एक आपल्या प्रवासातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे, ही गोष्ट खरी आहे. पण जायचं आहे कुठे ते सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. संतांची संगत धरली, सद्गुरूची संगत धरली. सार म्हणजे काय, असार म्हणजे काय, शाश्वत म्हणजे काय, अशाश्वत म्हणजे काय असं कळलं तर ज्या निर्गुण निराकार भगवंताची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे त्याच्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. पण मंदिरं, देवाची पूजा, दिसणारा सगुण रूपातला देव हा साधन मार्गातला टप्पा हे आपल्याला पुन्हा पुन्हा या समासामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून निर्गुण ब्रह्माची किंवा निर्गुण परमेश्वराची उपासना करणारा जे साधक आहे म्हणजे खूप प्रगत आपण म्हणूया. तुम्हा आम्हाला असा देव लागतो ना म्हणून आपण मोठ्या मंदिरांची काळजी घेतो, तिथे जातो, तिथे आपल्याला बरं वाटतं. त्यामुळे आपण अजून ठीक आहे अजून खालच्या टप्प्यावर आहोत. परंतु जे प्रगत साधक आहेत त्या साधकांची निर्गुण उपासना जी चाललेली आहे त्यांना खरं म्हणजे या समासात मार्गदर्शन आहे. आणखीन समर्थांनी सोपा मार्ग निर्गुणाकडे जाण्याचा सांगितला आहे. म्हणजे मग आपण समास अभ्यासायचाच नाही का, तर आपल्यासाठी काही नाही आहे, आपण तो सोडून पुढे जाऊ शकतो असं क्षणभर आपल्याला वाटेल. पण तसं नाही. तर आपला खरंच अंतिम आपल्याला नेमकं काय गाठायचं आहे हा नरदेह मिळाल्यावर नरदेहाचं सार्थक होण्यासाठी ज्या निर्गुण निराकार परमेश्वराची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे ती ओळख आपल्याला याच्यात करतात. म्हणून ब्रह्माचा विचार करताना ते निर्विकल्प आहे, शब्दातीत आहे, अनिर्वाच्य आहे अशा प्रकारचं वर्णन करतात की अतिसूक्ष्म आहे म्हणजे त्याच्याही पलीकडे आहे. कितीही त्याचं वर्णन केलं तरी ते सांगता येत नाही अशा प्रकारचं आहे. त्यामुळे त्या ब्रह्माला जाणण्यापूर्वी ही माया काय आहे, माया काय आहे ती आपल्याला भगवंतापासून दूर नेते, ती पुन्हा पुन्हा आपल्याला खेचते. सामान्यपणानं आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काही आत्ता बोलता विषय झाला की हो मला जायचं होतं मराठे काकांच्या तिथे चाललेल्या घेतेला, नाहीच जमलं 3-4 वार. हे काय आहे, हे स्वाभाविक आहे, त्याच्यात की चूक आहे अशातला भाग नाही. पण आपण प्रापंचिक माणसं आहोत तेव्हा आपण ह्या सगळ्यात अडकतो. ही माया आपल्याला त्या परमेश्वरापासून दूर खेचत असते. त्यात बरोबर चुकाचा विषय नाही आहे, स्वाभाविकच आहे, प्रपंचामध्ये असणाऱ्या मंडळींचं हे होणारच. पण माया आपल्याला त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करते. मी नेहमी गमतीला उदाहरण सांगते की मैत्रिणीचा फोन आला, गडकरीची 2 तिकीटं मिळालेली आहेत आणि येतेस का, तर आपण हो म्हणतो. आपण म्हणतो हे काय यूट्यूबवर मिळेल ऐकायला, जाऊया. चूक काहीच आहे. आपल्याला जसा देव महत्त्वाचा आहे तशी आपली मैत्रीण पण महत्त्वाची आहे. तिने एवढा आवर्जून आपल्याला फोन केला आहे. तिला काय आपण एकट्याच का आहोत, 5-50 मैत्रिणी आहेत, पण आपल्यावरती तिचा खरा लोभ आहे, तिने आपल्याला फोन केला. असे सगळे विचार क्षणार्धात आपल्या मनात येतात आणि त्याप्रमाणे आपण लगेच तिला हो म्हणतो.
आणि त्याचा आपल्याजवळ लगेच तोडगा पण असतो की काही हरकत नाही, तिची इच्छा पण मोडायची नाही, आत्ता आपण नाही म्हटलं तर पुढच्या वेळेस ती आपल्याला बोलावणारच नाही, असं सगळा विचार आपण एका क्षणार्धात करतो. ही जी काही आहे ही माया आहे. ही आपल्याला या जे अनिर्वाच्य आहे, जे शब्दामध्ये पकडता येत नाही, अशा ब्रह्मापासून ही माया आपल्याला दूर खेचत असते, सातत्याने खेचत असते. आणि म्हणून या मायेचा विचार करायचा. दुसरं असं आहे की ज्या त्रिगुणांचा आपण विचार केला, सत्वरजतम, हे सत्वरजतम आहेत ना, ते त्या मायेत आहेत. आपण सगळेजण वेगवेगळे का आहोत, तर आपल्यामध्ये असणारे हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांचं जे प्रमाण आहे ते आपल्यामध्ये भिन्न भिन्न आहे. म्हटलं तर आपण ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत त्यावेळी आपण सगळे सात्विक मनोवृत्तीचे आहोत, पण सात्विक मनोवृत्तीमध्ये सुद्धा थोडासा रजतम आहे. मी आत्ता शिवथागेत उत्सवाला गेले होते, सगळेजण सिनियर सिटीजनच बऱ्यापैकी तिथे येतात. 2 माणसांचं काहीतरी राहण्यावरनं खोलीवरून काहीतरी वाद झाला असेल, पण एकाच वेळी ऐकलं होते, त्या व्यवस्थापकाला सांगत होते, तो अमका अमका माणूस आहे ना, तो अगदी माझ्या डोक्यात शिरला आहे, तो 6 वेळा त्यांनी माझा गेल्या आठवड्यात अपमान केला आहे. मी क्षणभर विचार करत होते की अरे याच्यासाठी का आपण इथे आलो आहे, ते कशाला मोजायचे की त्यांनी 6 वेळा माझा अपमान केला. याला काय अर्थ आहे, आपण कशासाठी इथे आलो आहे. तर सामान्य माणसाचं असं होतं की ती माया आहे, ती माया आपल्याला अडकवते. आपल्याला ह्या सगळ्या निर्गुण निराकार भगवंतापासून, हे जे ब्रह्म आज आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या ब्रह्मापासून ही माया आपल्याला दूर घेते. कारण तो तमोगुण वर येतो ना, आहोत सगळे सत्वगुणी, आलो आहे सगळ्या सत्वगुणाच्याच माहोलमध्ये, मंदिरामध्ये, काही एका चांगल्या कार्यक्रमाला, तरी देखील तमोगुण बळावतो, तरी देखील रजोगुण बळावतो. आपल्या मैत्रीला जागा धरून ठेवणं, अरे सहलीला जायचं आहे, सगळी सत्वगुणी सहल आहे, अगदी तीर्थक्षेत्री जातो आहे, पण तरी आता सगळ्याच मैत्रिणीतलं काय हरकत आहे, कुणी बसू दे ना शेजारी, येऊ नाही, आपली परिस्थिती शेजारी ठेवायची. हा रजोगुण थोडासा आपला येतोच. ते काही बरोबर चुकीचं अगदी काय असं आपण पण असंच करतो नाही असं काही मानायचं कारण नाही आहे. हे असं आपोआप होतं, कारण आपण सगळे काही 100% सत्वगुणी नाही आहोत, आणि ते असलंही पाहिजे. रजोगुण तमोगुण असल्याशिवाय आपला व्यवहारच होणार नाही. त्यामुळे रजोगुण तमोगुण आपला असतो. ही माया जी आहे ही अशी मोहिनी घालणारी आहे, म्हणून आपण त्याच्यात अडकतो. या मायेचा विस्तार इतका अफाट आहे, अमर्याद आहे. म्हणजे ज्या ब्रह्माचं आपण वर्णन करतो आहे तसं ही माया पण आहे की तिला ना मर्यादाच नाही, थांबतच नाही, सारखे ते आपल्याला खेचतच असते. त्यामुळे या मायेमध्ये जशी ती बहुरूप्याची सोंग असतात ना, तशी ही माया वेगवेगळ्या रूपाने ती आपल्यासमोर येते. असं वाटतं याच्यावर आपण विजय मिळवला आहे, परत काहीतरी वेगळं रूप घेऊन ती आपल्याला अडकवतेच. अशा पद्धतीने त्या मायेचं वर्णन केलं आहे. आणि त्या मायेचं वर्णन खरं म्हणजे पहिल्या समासात या मायेचं वर्णन करून झालेलं आहे, पण त्या पार्श्वभूमीवर आपल्याला आता ब्रह्म बघायचं आहे, म्हणून त्या मायेचा उल्लेख परत आपण केला. माणसाचं मन कसं असतं, तर या ब्रह्मस्वरूपाची कल्पना त्याला करता येत नाही. अगदी सद्गुरू आपल्याला ब्रह्माचं वर्णन करेल, जसं आत्ता सुरुवातीला आपण म्हटलं की ज्या ब्रह्माला शब्दातीत म्हटलं आहे, ज्या ब्रह्माला अनिर्वाच्य म्हटलं आहे, म्हणजे वाचेनं सांगता येणार नाही असं म्हटलं आहे, तरी देखील 14 ब्रह्मांची कल्पना समर्थ मांडणार आहेत. निरनिराळी नावं देऊन आकाश म्हणजे ब्रह्म आहे का असं वगैरे विचारणार आहे, आणि त्या सगळ्या 14ची नावं आपण पाहणार आहोत. म्हणजे हे नाही असंच सांगायचं आहे, हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही. मग ब्रह्म काय आहे ते ही जाणून घेण्याची संकल्पना आहे. सद्गुरू आपल्याला बोट धरून तिथपर्यंत नेतो, पण पुन्हा ती प्रत्यक्ष संकल्पना जाणून घेण्याचं काम आपल्यालाच करायचं असतं. आणि म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं ही मंडळी आपल्याला सांगतात. याचा अर्थ असा आहे की सद्गुरूंच्या खेरीज आपल्याला ह्या ब्रह्माची कल्पना कोणीही करून देऊ शकत नाही. समर्थ सांगतात की सद्गुरू ही किल्ली आहे, आणि छान वर्णन करतात. कोठार असतं ना, खूप धान्य भरलेलं असतं, अगदी खचाखच धान्य भरलेलं आहे, पण त्या कोठाराला कुलपं आहेत, आणि त्या कुलपाची किल्ली आपल्याजवळ नाही आहे. मग ते धान्य मिळणार कसं? ते धान्य जर आपल्याला मिळायला हवं असेल तर किल्ली हवी. मग ती किल्ली म्हणजे काय, ते सद्गुरू ही किल्ली आहे. ती जर प्राप्त झाली तर आपल्याला सगळं कोठारातलं धान्य उपलब्ध होईल. अशा पद्धतीचा विचार त्यांनी केला. मग यासाठी काय पाहिजे, तर हे जे ब्रह्माची संकल्पना आहे ती अगदी सूक्ष्मात सूक्ष्म आहे. ब्रह्म आहे म्हणून खरं म्हणजे आपलं मनोबुद्धी कार्यरत आहेत. त्या ब्रह्मामुळे आपली बुद्धी काम करते, ब्रह्मामुळे आपलं मन काम करत आहे. त्या मनाच्या पाठीमागे म्हणजे आधी
ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म, त्याहून अधिक ब्रह्मसूक्ष्म. त्यामुळे मनबुद्धीच्याही पलीकडे मनाचा अभ्यास करता येईल. कितीतरी मंडळींनी मनाचा अभ्यास केला. समर्थाने 205 मनाचे श्लोक लिहिले. त्यामुळे आपल्याला मनसंकल्पना निदान विचार तरी करतात, दाखवता येत नाही. कोणाचं मन आपल्याला कळत नाही. आपलं सिनेमाच्या दृष्टीने ठीक आहे, क्षणभर विचार केला की दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ते आपल्याला कळलं. काय गडबड होऊन जाईल ना, कारण आपल्याला भलतंच मनात येतं. त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललं आहे हे कळण्याची एखाद्याला जर किमया साधली, कुठल्या तरी हिंदी सिनेमात आहे तसं, तर ते काय गडबड होईल हे आपण कळू शकतो. त्या मन दाखवता येणार नसलं तरी आपल्याला त्याची कल्पना आता आलेली आहे. याहीपेक्षा ब्रह्मसूक्ष्म आहे. ते सूक्ष्म पण काय आहे ते आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या ब्रह्माच्या दृष्टीनं काय आहे, एक लक्षात घ्यायचं की सगळीकडे ब्रह्म आहे. त्यामुळे आत्ता मनातला भेद मी आपल्याला सांगितला की प्रत्येक माणसाचं मन वेगळं आहे. प्रत्येक माणसाची मनाच्याबद्दलची कल्पना करण्याची शक्ती वेगवेगळी आहे. प्रत्येक माणसाची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे. पण ब्रह्मामध्ये भेद नाही आहे. ब्रह्म सगळीकडे समानच आहे. अगदी वाईटातल्या गोष्टीत पण ब्रह्म आहे आणि उत्तमातल्या उत्तम गोष्टीमध्ये पण ब्रह्म आहे. म्हणजे हिरा आणि कोळसाचं जे काही आपण विज्ञानाच्या दृष्टीनं मूल्य पाहतो तर एकच असतं ना, तसं इथे आहे की ब्रह्म आहे सगळीकडे. या ब्रह्माचा विचार केला तर आपल्याला देहबुद्धीमुळे हे भेद कळतात आणि ब्रह्मामध्ये भेद नाही. याचा अर्थ काय, आपल्याला आपली असणारी देहबुद्धी आहे म्हणून आपल्याला फरक कळतो आहे. सगळ्यातला फरक कळतो आहे. व्यक्तिमधला कळतो आहे, वस्तूमधला कळतो आहे, प्रसंगामधला कळतो आहे. व्यक्तिगणिक आपले वेगवेगळे भेद आहेत. कल्पना आपल्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. मनातले विचार आपले सगळ्यांचे वेगळे आहेत. त्याच्याबद्दलची आपली मतं वेगवेगळी आहेत. म्हणजे भेदाने भरलेलं आहे आपलं जीवन. माणसाच्या विचार केला तर आपलं सगळं भेदाने भरलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर उलट ब्रह्माचं आहे, ब्रह्मामध्ये भेद नाही. ब्रह्म सगळीकडे सारखं. सर्वं ब्रह्ममयम रे सर्वं ब्रह्ममयम. तर ही मोठी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. बरं, आपल्यात भेद आहे कशामुळे, तर आपली देहबुद्धी जागृत आहे म्हणून. मी म्हणजे हा देह आहे हे आपण विसरू शकत नाही. हे ज्या क्षणाला आपण विसरू त्या क्षणाला आपल्याला ब्रह्म कळेल. पण जोपर्यंत माझं नाव, माझ्या डिग्र्या, माझं दिसणारं देह हे सगळं जोपर्यंत मला आठवतं आहे तोपर्यंत मला ब्रह्म नाही कळणार. जेव्हा देहातीत आपण होऊन जाऊ, देह म्हणजे मी नाही. आणि आपल्याला संतांच्या चरित्रात ह्या गोष्टी कळतात की त्यांचा देह त्यांच्यापेक्षा वेगळा असतो. मग आपण गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पाहतो की त्या ज्या माशा त्यांना हे होतात तर ते देहाचं दुःख आहे, त्यांना काहीच नाही झालं. क्षणार्धात त्यांनी श्वास रोखला आणि ते काटे वर आले आणि ते काढता पण आले. ते देह ही वेगळी गोष्ट आहे हे जर ज्याला कळलं त्याला ब्रह्म कळलं. अशा पद्धतीने विचार करायला आपल्याला ते सांगतात. सामान्य साधकाच्या दृष्टीनं खूप कठीण आहे. आपण किती भेद करतो. अगदी आत्ताच्या चालू काळामधला आपल्याला सगळ्यांना भेडसावणारा जो जातीचा प्रश्न आहे तो तर जातीभेद या नावाने आपण पाहतो. पण जुन्या काळातलं म्हटलं तरीसुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 प्रकार होतेच की हो. त्यामुळे जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये भेद असणं हे आहेच आणि ते व्यवहारता असतंच. तसं आपण देहाचा नुसता विचार केला तरी देहाचे सगळे अवयव सगळ्या दृष्टीने खरं म्हणजे महत्त्वाचं आहे. साधं नख जरी आपलं निघालं तरी आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपण ते 2-3 दिवस तरी त्याचं ते आपल्याला सारखं जाणवतं. पाणी लागणं, पुन्हा ते तिथेच हात जाणं असं घडतं. अशा बारीक बारीक गोष्टी. त्यामुळे सगळे अवयव महत्त्वाचे आहेत. मग मेंदू महत्त्वाचा जास्त आणि पाय खाली आहेत म्हणून पाय कमी महत्त्वाचे आहे असं मानायचं काही कारण नाही आहे. सगळेच अवयव तसं हे आहे की सगळीकडे अभेद आहे. ब्रह्म सगळीकडे आहे. क्षणभर आपल्याला कळण्यापुरता विचार करता येईल की आपल्या अगदी नखाच्या टोकापासून ते अगदी मेंदूपर्यंत सगळीकडे रक्तप्रवाह चालू आहे. तो थांबला की गडबड होणार आहे. ते जसं आहे ना तसं सगळीकडे ब्रह्म आहे. सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायचं. सामान्य साधकाला, अगदी संतांनासुद्धा आपण काय करतो, आपली चूक कुठे होते तर आपण त्यांनासुद्धा आपल्यासारखं देहात पाहतो आणि मग आपल्याला असं वाटतं की हे कसं शक्य आहे. जिथे जिथे म्हणून आपल्याला चमत्कार दिसतात ना संत चरित्रामध्ये, तिथे तिथे आपल्या लक्षात येतं की अरे आपण ना त्यांना त्या देहरूपात पाहतो आहे. तुमच्या आमच्यासारखा त्यांचा पण देह आहे आणि म्हणून हे असं कसं होईल. माऊलींनी भिंत चालवली, आपण म्हणतो काय हे कसं शक्य आहे.
परंतु चराचरामध्ये असणाऱ्या त्या सूक्ष्मात सूक्ष्म कणामध्ये असणारं ब्रह्म ज्याला कळलं आहे त्याला त्यांच्या देहातलं ब्रह्म आणि भिंतीतलं ब्रह्म यातला फरकच नव्हता. त्यामुळे सगळीकडून त्यांना ते ब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी काहीही करू ते शकले. आपण त्यांना मानवी देहातल्यासारख्या देहात पाहतो आणि ते चमत्कार आपल्याला वाटतात. तर तसं नाही आहे. संतांना ही जी काही ब्रह्माची संकल्पना आहे ती कळली आहे, कारण ते देहातीत आहेत. हा मोठा फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय, असार काय, हे वारंवार शब्द जेव्हा आपण दासबोधात पाहतो तेव्हा आपल्या लक्षात हे कळलं तर शाश्वत, नित्य, सार म्हणजे ब्रह्म. असं बाकीचं सगळं जग जे आहे ते की कायमचं नाही आहे, शाश्वत नाही आहे. आणि त्यामुळे ते सगळं जे की आहे ते बदलणार आहे. मग बदलणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे माया, आणि जे बदलत नाही कधीच ते म्हणजे ब्रह्म. अशी खरं म्हणजे सोपी व्याख्या. मग आपली जी देहबुद्धी आहे, मी म्हणजे हा देह, ही देहबुद्धी आपल्याला या ब्रह्मापासून दूर नेते. खरं कारण त्याचं आहे. आणि मग आपण ठीक आहे, मग तुकाराम महाराजसुद्धा म्हणाले की तू देव आणि मी भक्त ऐसेची करी, की तर ठीक आहे आम्हाला सगळं ब्रह्म वगैरे मान्य आहे, परंतु नको बाबा हे असंच छान आहे आपला, तू सगुणामध्ये देवा ये, मी आपला असा मानवी देहात येतो आणि मी आपली तुझी पूजा करतो, त्याच्यातच मला आनंद आहे, असं तुकाराम महाराजसुद्धा म्हणाले. तेव्हा आपली काय कथा, त्या आपणसुद्धा या अशा प्रकारच्या देहबुद्धीत राहतो. जरी किती नित्य अनित्य, शाश्वत अशाश्वत हे सगळं जरी आपल्याला समजलं असलं तरीसुद्धा ते समत्व जे आहे, अभेद जो आहे, तो अभेद स्वीकारायला आपली एवढी तयारी नसते आणि म्हणून आपली गडबड होते. हे ब्रह्म म्हणजे ह्याला ना बऱ्याच ठिकाणी शब्द वापरला आहे सद्वस्तू. वस्तू शब्द आला की वस्तू म्हणजे काय, तर वस्तू म्हणजे ते ब्रह्म. सद्वस्तू किंवा नुसता वस्तू शब्द वापरला. या सद्वस्तूचं ज्ञान असणारे जे सत्पुरुष त्यांना आपण संत म्हणतो. सद्वस्तूचं ज्ञान किंवा ब्रह्माचं ज्ञान ज्याला आहे त्यांना आपण संत म्हणतो. आणि संतांनी लिहिलेले जे ग्रंथ आहे, ज्याला अध्यात्मग्रंथ आपण म्हणतो, त्या अध्यात्मग्रंथांना शास्त्र असं म्हणतात. शास्त्र असं सांगतं. शास्त्र असं सांगतं म्हणजे काय, तर अध्यात्मग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे, वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे तेच संत आपल्याला पुढे सांगतात. आपण दासबोधाच्या सुरुवातीला पाहिलं आहे की हा दासबोध कोणत्या कोणत्या ग्रंथांवर आधारलेला आहे याची एक यादी समर्थांनी आपल्याला दिली. आणि त्याच्यामध्ये वेदांची, पुराणांची, उपनिषदांची, गीतांची अशी सगळी लिस्ट आपल्यासमोर त्यांनी दिली. आणि या सगळ्यावर आधारितच मी हा ग्रंथ लिहितो आहे असं आपल्याला सांगितलं. त्यामुळे सुरुवातीलाच आपण 3 व्याख्या सोप्या म्हणून लक्षात ठेवायच्या की हे ब्रह्म म्हणजे जे आहे त्याला सद्वस्तू म्हणायचं. ही सद्वस्तू ज्याला नक्की कळले त्यांना संत म्हणायचं. आणि संतांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत त्याला शास्त्र म्हणायचं. आणि ह्या शास्त्राच्या आधारे म्हणजे संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे या ब्रह्माची किंवा सद्वस्तूची ओळख आपण करून घ्यायची, असा विचार या संबंध 55 ओव्या आहेत. या 55 ओव्यांमधून आपल्याला अगदी समजावून देण्याचा समर्थांनी प्रयत्न केला. पहिल्या ज्या 11 ओव्या आहेत त्याच्यामध्ये हे जे ब्रह्मस्वरूप म्हटलं आहे ना, ते ह्या दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे. दृश्य विश्व म्हणजे जे जे दिसत आहे ते, आणि जे जे दिसत आहे ते सगळं नाशिवंत आहे. मग ते म्हणजे ब्रह्म नाही. पण ब्रह्म सगळीकडे आहे म्हणजे या नाशिवंत वस्तूंमध्ये सुद्धा ते आहे, फक्त ते दिसत नाही आहे. अशा पद्धतीने त्या ब्रह्माचा विचार केला आहे. हे ब्रह्म कसं तर गुणरहित आहे. आता मगाशी आपण पाहिलं की मायेमध्ये सत्वरजतम आहे. आपण ज्या मायेचा अडकतो म्हणतो त्याच्यामध्ये त्रिगुण आहेत, सत्वरजतम आहेत. ब्रह्मामध्ये त्रिगुण नाही, त्याला काही आकार नाही, सगळीकडेच आहे त्यामुळे त्याला आकार नाही, त्याला एक विशिष्ट असं गुण त्याला नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे विकार नाहीत. म्हणजे जगामध्ये काहीही घडलं तरी त्याचा परिणाम ब्रह्मावरती होणार नाही आहे. अशा पद्धतीने विकाररहित आहे आणि अमर्याद आहे. त्याला काही म्हणजे पाताळात नाही आहे का किंवा स्वर्गात नाही आहे का, तो कुठेही गेला तरी ते आहे. ब्रह्मांडामधल्या सगळीकडे ते ब्रह्म खचाखच भरलेलं आहेच आहे. त्यामुळे ते कधीही न ढळणारं, कधीही न संपणारं अशा प्रकारचं हे जे ब्रह्म आहे. म्हणजे इंद्रियांना ते आकलन होणार नाही. आपण प्रयत्न करतो शब्दांमध्ये वर्णन करण्याचा किंवा संत विविध पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते असं आकलन होणारी गोष्ट नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं आपल्याला थोडा भाग कळेल, पण त्याच्यासाठी पूर्णपणानं सरेंडर व्हायला हवं सद्गुरूंच्या समोर. जो सद्गुरूंना पूर्णपणानं शरण गेला आहे त्याला हे आकलन होईल. आता आकलन झालेलं कळेल की नाही
आपण नंतर भृगूची आणि वरुणाची कथा पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला कळेल की ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे तो मला ब्रह्मज्ञान झाला आहे असं जर म्हणाला तर त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही आहे. ते आपल्याला त्या भृगुवरुणाच्या कथेवर लक्षात येईल. थोडक्यात असं आहे की ब्रह्माचं किती वर्णन केलं तरी त्या वर्णनाहून ते ब्रह्म निराळंच आहे. श्रवणाने, अभ्यासाने, सातत्याने, प्रयत्नाने आपल्याला ते थोडं थोडं समजून घेता येईल. आपली सगळी शक्ती कमी आहे. आपली इंद्रियांची शक्ती, अगदी बुद्धीची, वाणीची, ह्या सगळ्या शक्ती आपल्या अल्प आहेत. म्हणून मग आपल्याला आपण म्हटलं की सद्गुरूशी शरण गेलं तर सद्गुरूच्या कृपाप्रसादाने आपल्याला होईल. माणसाची शक्ती, माणसाची बुद्धी, मी अभ्यास करेन, मी एवढ्या ग्रंथांचं वाचन करेन आणि मग मला कळेलच ब्रह्म, असं जर एखाद्याने म्हटलं तर नाही कळणार. तिथे शरणागतीच पाहिजे, तरच आपल्याला ते ब्रह्म कळणार आहे. हे तर अगदी पक्कच आहे. शब्दातीत असणारी गोष्ट आहे. त्या ग्रंथांच्या अभ्यासाने त्या शब्दामध्ये अडकलेल्या गोष्टी समजून घेऊन नाही येणार. कालच आपला गीतेचा हे झाला, त्याच्यामध्ये आला आहे की आपल्याला वैराग्य आणि स्वाध्याय दोन्ही लागतं. अभ्यास पण करायला हवा पण वैराग्य पण हवा आहे. अभ्यास करायला म्हणजे शास्त्रग्रंथ खूप अभ्यास आहे, खूप अभ्यास आहे, पण जर वैराग्य नसेल तर नाही कळणार. वैराग्य नुसतं आहे आणि शास्त्रग्रंथ अभ्यासलेच नाहीत तरी पण नाही कळणार. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला हव्यात आणि ते कळण्यासाठी करायचं श्रवण, अभ्यास करायचा, सातत्य ठेवायचं, ही गोष्ट आहे. पण आपली जी काही शक्ती आहे ती शक्ती अल्प आहे, पुरेशी नाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींची मदत लागते. जे वाणीला, मनाला मिळवणं अशक्य आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि मग ते मिळवायचं आहे. त्या मनाला ब्रह्मप्राप्ती व्हायला हवी असेल तर आपल्याला मार्ग एकच, सद्गुरूला शरण जाणं. इथे ना नुसतं असा कल्पना करण्याला वाव नाही आहे की असं असेल का, असं असेल का, अशी कल्पना करून नाही ब्रह्म समजणार. कल्पनातीत आहे ते. त्यामुळे फक्त एकच किल्ली काय, जसं की रामरक्षेला पण किल्ली म्हणतो ना, हनुमान केला काम, तसं आहे. हनुमंत हा दास आहे रामाचा, त्यामुळे त्या दासाला पकडलात की राम कळेल. तसं आहे, सद्गुरूला पकडलं की ब्रह्म कळेल, तोपर्यंत नाही कळणार. अशा पद्धतीने विचार करायचा. पुढल्या 12 पासून 26व्या ओळीपर्यंत पुन्हा खरं म्हणजे विषय तोच, पण जरा वेगळ्या पद्धतीने की आपण आपल्या सगळ्या गोष्टींना मी केंद्रित केलेलं आहे. म्हणजे आपण गमतीनं म्हणतो, गमतीनं नाही, खरं म्हणजे आपल्याला थोडा अभिमानानेच ते म्हणायचं असतं, 4 दिवस मी घरी नाही ना, आता की बघायला नको काय असं मी म्हणून आहे. पण एक आपल्याला हे असतं की मी घरी नाही म्हणजे सगळं डिस्टर्ब. आपल्या भोवती आपलं सगळं विश्व आहे, जे की छोटंसं आहे ते सगळं माझ्या भोवती आहे. मी म्हणजे काय ते सगळं मला असं लागतं, मला असं आवडतं, माझ्याशिवाय काही नाही, मी माझं. म्हणजे कधी कधी ही संत मंडळी आपल्याला सांगतात की अभ्यास कसा करायचा, तर आपण सकाळपासून प्रयत्न करायचा की मी माझं, माझ्यासाठी, हे शब्दच उच्चारायचं नाही, येताच कामा नाही, असा प्रयत्न करायचा. तर कठीणच आहे, आपल्याला बोलताच किंवा लिहिताना मी शब्द नाही येता कामा. आपण ह्या संघ परिवारामध्ये ना ही थोडी पद्धत आहे की आपण असं ठरवलं आहे, आपण असं करणार आहोत, आपण हॉल बुक केला आहे, आपण म्हणतात, मी नाही म्हणत, मी केलं असं नाही म्हणत. तर ती कल्पना चांगली आहे की ह्या मी भोवती जी आपली एक पक्क बांधले गेलो आहे ना आपण, त्या बीपासून आपल्याला सुद्धा सांगतात. कारण असं आहे की आपण सगळे बहिर्मुख आहोत, बाहेर काय चाललं आहे हे सगळं आपल्याला हवं असतं आणि माझ्या भोवती केंद्रित आहे. बाकी काय दुनियेचं काय का होईना तिकडे, पण माझं आणि नीटपाणी सगळं असलं की झालं. आणि मग असं आहे तर समर्थ स्पष्टपणे सांगतात. समर्थांच्या काही ठिकाणी ना अशी ती सडेतोड भूमिका किंवा एका कडक शिक्षकाची भूमिका आपल्याला दिसते, तरी लगेच सांगितलं अशांना ब्रह्मप्राप्ती होणार नाही. मी भोवती केंद्रित असणाऱ्याला ब्रह्मप्राप्ती होणार नाही, काही परमार्थ वगैरे सांगणार नाही, असं त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे ब्रह्माचं आकलन व्हायला हवं असेल तर मला सोडून दिलं पाहिजे. म्हणजे मग ते देहातीत होणार की मी म्हणजे देह. वारंवार आपल्याला माहिती आहे की देह हा आपण आत्तापुरता एक भाडोत्री मिळालेली गोष्ट आहे आपल्याला. आपण जे काही आहोत अनेक जन्म, जसं गीतेमध्ये भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादात आपल्याला कळलं आहे की जेव्हा भगवंत सांगतो की मी तुला हे जे काही ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान देणार आहे, हे आत्मज्ञान यापूर्वी मी कुणाकुणाला दिलेलं आहे, विमस्वान मनवे प्राहो वगैरे वगैरे. तर हे सांगताना अर्जुनाला प्रश्न पडतो की आत्ता तू मला दिसतोय समोर, माझा चांगला, आता मग मी भावंड आहोत आपण, आणि तू काय म्हणतोयस की मी सूर्याला दिलं आणि सूर्याने मनूला दिलं वगैरे काय सांगतोय.
आणि म्हणून अर्जुनाने लगेचच हा प्रश्न त्याला विचारला की हे काय मला उघडलं नाही, तू काय म्हणतोयस? मग तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुझे आणि माझे दोघांचे आधीचे जन्म कळत आहेत आणि नंतरचे पण कळत आहेत. तुला फक्त हाच जन्म दिसतो आहे, आपलं पण तसंच आहे. आपल्याला फक्त हे आत्ताचा जो काही माझा देह आहे म्हणजे मी, अशी अगदी पक्की खात्री आहे. पण आपल्याला संत सांगतायत, भगवद्गीता सांगते की यापूर्वी आपण अनेक रूपं धारण करून आलेलो आहोत. त्याचा परिणाम म्हणून त्या संचितामुळे, त्या प्रारब्धामुळे आत्ता हे आपल्याला जीवन मिळालं आहे. त्यामुळे आत्ताच्या या जीवनात आपल्याला येणारी सुखदुःख ही आत्ताच्यावर नाही, त्या आधीच्यावर अवलंबून आहेत. ती आपल्याला आनंदाने किंवा दुःखाने जी काय भोगायला किंवा उपभोगायला लागत आहेत ते घडत आहे. आत्ता आपलं जे काही वर्तन आहे, आत्ता आपलं जे काही कर्म आहे, त्या कर्मावर पुढला जन्म आपला अवलंबून आहे. त्यामुळे आत्ताच्या सुखदुःखामध्ये न अडकता अधिकाधिक चांगलं वर्तन करून, चांगलं कर्म करून नंतरच्या जन्मामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षा अधिक सुख कसं मिळेल किंवा कुठल्या दुःखाला सामोरं जावं लागणार नाही याचा विचार फार तर करता येईल. म्हणून ते सांगतात की देहातीत व्हायचं म्हणजे हा देह म्हणजे मी नाही, मी म्हणजे काहीतरी वेगळं आहे. आणि समर्थ आपल्याला समजावून सांगतात, माझा हात, माझा पाय, माझा मित्र. माझा मित्र म्हणजे माझ्यापेक्षा वेगळा आहे ना, मग माझा हात, माझा पाय तो पण वेगळा असला पाहिजे. बोलतोय माझाच मित्र, माझीच मैत्रीण, मग माझाच हात पाय, माझीच अवयव. तर हे सगळं जसं वेगळं वेगळं आहे तसं हा देह माझ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की आधी हे जे मी भोवती आपण केंद्रित झालो आहे ना, ते आधी बाजूला करा. मी म्हणजे हा देह नाही, हे आपल्याला सद्गुरू शिकवतो. आणि सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये एकदा हे मी पण संपलं म्हणजे देहबुद्धी संपली की मग जे काही आत्मबुद्धीचा प्रकाश पडतो त्यालाच ब्रह्मज्ञान, त्यालाच आत्मज्ञान म्हणायचं. आणि मग असं ज्ञान झालं की मी साधना करतो हा पण विषय राहत नाही. म्हणजे खरं तर पुढल्या काही साधनेची गरजच नसते. एकदा ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, खरं तर एकच गोष्ट, आत्मज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजेच या देहाला विसरणं. मग वेगळी साधना करावीच लागत नाही, मग या साधनेची, उपासनेची काही गरजच नाही आहे. मग याचा अर्थ काय आणखीन सोपं असेल तर भगवंताशी सतत अनुसंधान ठेवणं म्हणजेच ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार. इतकं सोपं समर्थ आपल्याला या 26व्या ओळीपर्यंत करून सांगतात. हा जो जीव आहे तो जीव शिव बनून जातो, म्हणजेच ब्रह्म सगळीकडे भगवंत आहे ही आपल्याला होते. सगळीकडे आनंदी आनंदच आहे, सुखच सुख आहे, काही दुसरा विचारच नाही. आपल्याला सुखामध्ये सुद्धा क्षणभर भीती वाटते की आत्ता आहे नंतरचं काय, असं आपण म्हणतो. अगदी संतांच्या आणि शिष्यांच्या संवादात कितीतरी वेळा असं होतं, तेवढं काय म्हणताय, आत्ता सगळं ठीक आहे, उद्याचं माहीत नाही. म्हणजे तो एक भीतीचा एक मनामध्ये असतो की आत्ता सगळं ठीक आहे, उद्याचं काय, उद्याचं माहिती नाही. तर तसं होत नाही, जीव शिव बनून जातो म्हणजे सुखच सुख, आनंदच आनंद सगळीकडे पसरलेला आहे. दुःखाच्या सगळ्या गोष्टी आपल्या देहामुळे आलेल्या असतात. देह विसरला की दुःख संपलंच. अगदी काही, एखादी वस्तू हरवणं, एखादं जवळचं माणूस जाणं, या सगळ्यांच्या बाबतीत आपण विचार केला तर या देहाच्या संदर्भात असतात सगळ्या गोष्टी. ज्या ज्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या देहाच्यामुळे आहेत. मग देहच विसरायचं म्हटलं की दुःख संपलंच. असं खरं लॉजिकली विचार केला तर किती सोपं आहे ना, परंतु ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. म्हणून ते आपल्याला सातत्याने संत मंडळी सांगतात. सतत स्मरण केलं, सतत श्रवण केलं, सतत प्रयत्न केला तर हळूहळू या गोष्टी आपल्याला अंगी बाणायला लागतील. पुढल्या भागामध्ये 27 ते 33 ओव्यांमध्ये समर्थांची आपल्याला एक व्यापक दृष्टी कळेल. समर्थांनी आपल्याला या हे जे सगळं ब्रह्माचं तत्त्वज्ञान सांगतायत किंवा भेदरहित आहे असं सांगतायत किंवा अतिमानवी आहे, मानवाच्या कक्षेत नाही, अतिसूक्ष्म आहे, असं जे सगळं वर्णन केलं आहे. तर त्याच्यामध्ये ना त्यांनी असं सांगूनसुद्धा आपलं मानवी जीवन म्हणजे भेदाचं असणारं जीवन, आपल्याला फरक कळतो आहे सगळ्यांच्यामध्ये, आणि तो जो स्वस्वरूपानुभव आहे म्हणजे ब्रह्मज्ञान आहे याची सांगड घालून दिली आहे. म्हणजे आत्ता असं पाहिलं तर ह्या दोन गोष्टी इतक्या भिन्न आहेत की या एक होणंच शक्य नाही. असं वाटेल की मानवी देहात असणाऱ्या आपल्याला हे ब्रह्मज्ञान कळणंच शक्य नाही, अशा पद्धतीचा विचार आपल्या मनात येईल. पण समर्थांनी आपल्याला या भेदामध्ये असणाऱ्याच नरदेहामध्ये आपल्याला या स्वस्वरूपाचा अनुभव घेता येतो. भगवंताचं अनुसंधान ठेवलं तर आपल्याला ही गोष्ट कळते. असं आपल्याला एक दोघांची सांगड घालण्याचं काम दिलेलं आहे. हे जे काही चातुर्य आहे ना समर्थांचं ते विशेष आहे असं आपल्या लक्षात येईल.
अगदी 27पासून 31पर्यंतच्या ओव्या आहेत. कुठली महत्त्वाची आणि कुठली कमी महत्त्वाची असं नाही करता येत, पण त्याच्यातून आपल्याला सहज हा विषय कळेल. 27वी ओवी आहे, सकळांसी मिळवणी ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. कुणीही असू दे, सगळीकडे ब्रह्म. मग अशी म्हटलं की वाईटातली वाईट गोष्ट किंवा चांगल्यातली चांगली गोष्ट, कोळसा आणि हिरा दोन्ही ब्रह्मच. आणि विज्ञानाने पण आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहेच, त्यामुळे आपल्याला ते कळेल. पुढे म्हटलं आहे की ब्राह्मणाचं ब्रह्म ते सोवळं आणि शूद्राचं ब्रह्म ते ओवळं, ऐसा भेद तयापाशी मुळीच नाही. 350 वर्षापूर्वी हा विषय समाजामध्ये सांगणं हे किती धारिष्ट्याचं होतं आपल्या लक्षात येईल. की जिथे ब्राह्मणांना इतकाच मान होता, तर ब्राह्मणाचं सोवळं आणि शूद्राचं ओवळं असं ब्रह्मामध्ये नाही. असा व्यवहारामध्ये तुम्ही काही फरक करा, पण ते नाही, असं हिंमत दाखवून समर्थाने आपल्याला सांगितलं आहे. सकाळांशी मिळवणी ब्रह्म एक, नीच ब्रह्म ते परिवारासी, उंच ब्रह्म ते रायासी. असं नाही आहे की राजाचं ते ब्रह्म मोठं आणि बाकी सगळ्या जनतेचं, असं कुठेही फरक नाही. हा जो अभेद आहे किंवा ब्रह्म सगळीकडे आहे हे सांगण्यासाठी निर्णयाई दिलेली उदाहरणं आपल्या लक्षात येतील. गुरु शिष्या एकची पद. आणखीन पुढे जाऊन सांगितलं की ज्या सद्गुरूच्यामुळे आपल्याला ब्रह्म कळणार आहे, त्या गुरूच्याकडे असलेलं ब्रह्म आणि शिष्याकडे ब्रह्म एकच आहे. गुरु शिष्यामध्ये सुद्धा असं नाही ते गुरु आहेत व त्यांचं ब्रह्म वेगळं आणि माझं वेगळं का, नाही. सगळं ब्रह्म आहे. गुरु शिष्या एकची पद, तिथेही नाही भेदाभेद. परी या देहाचा संबंध सोडला पाहिजे. पण हा देहसंबंध जोपर्यंत आहे ते आपल्याला सोडलं पाहिजे. आता निरनिराळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरून आपल्याला कळेल. समर्थांच्या चरित्रामध्ये छान छान गोष्टी आहेत. लहान लहान 12-14 वर्षाची मुलं समर्थांच्या सगळ्या मठांमध्ये होती आणि त्यांना समर्थांनी तयार केलेलं आहे. आता कसं सांगितलं असेल ब्रह्ममायेचं वर्णन त्या छोट्या छोट्या मुलांना. मुलं कीर्तनं करायचे, मुलं भिक्षा मागायला समाजामध्ये जायचे आणि तिथे या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला लागायचं. मग एका मुलाने सगळ्या ब्रह्माचं वर्णन कीर्तनामध्ये केलं. छान संगीताची साधवी त्याला होती, पण होतेच ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये दुग्धाचार्य. त्यांनी म्हटलं की अरे रिकामी वाटी दिली आणि तुझे सद्गुरू ब्रह्म जाणतात ना, उद्या येशील ना तर एक वाटीवर ब्रह्म आण ना माझ्यासाठी. बिचारा लहान मुलगा 12-14 वर्षाचा, तो काय बोलला. रिकामी वाटी घेऊन घरी आला, मठात आला आणि समर्थानं सांगितलं की असं असं घडलं आहे. समर्थ हसले, म्हणाले ही वाटी घेऊन जा आणि दे त्याला. म्हणा ही भरली आहे वाटी ब्रह्माने. तर वाटीभर ब्रह्म दे तर रिकामी नाहीच आहे ना, कारण ब्रह्म सगळीकडेच जे आहे, वस्तूंनी वाटी भरेल किंवा रिकामी होईल, ब्रह्म सगळीकडे आहे. अशा गंमत असलेल्या गोष्टीसुद्धा ब्रह्म कळण्यापुरत्या आपल्याला सोप्या वाटतात. तर असं आहे, सगळीकडे भरलेलं ब्रह्म आहे असं काय. समर्थांची ब्रह्मपिसा पण गोष्ट आहे. जे गडावर गेलेत त्यांना माहिती आहे. सज्जनगडावर मागच्या बाजूला ती जिथे घटना घडली तिथे मारुतीचं मंदिर आहे आता. आणि समर्थ एक दिवस असं मळवट वगैरे भरलं, लोकांना कळावं याच्यासाठी काही काही नाटकं करायचं समर्थ असंच म्हणायला हवं. आणि एक दिवस दोन्ही हातामध्ये तलवारी धरल्या आणि ते भगवी कपरी घातलेलं, मळवट कपाळावर भरलेलं आणि असं काही सोंग घेतलं की सगळे सकाळी जे काही शिष्य मंडळी नमस्कार करायला येत होती, तर हे वेगळ्याच वेशामध्ये आणि वेगळ्याच वेशामध्ये होतं रूपामध्ये. आणि जवळ येणार असं खांडोळी करून टाकेन, दोन्ही तलवारी फिरवायचं आहे, जवळ आला असतं खंडोळी करेन. घाबरले सगळे लहान लहान मुलं बिचारी, ती काय करणार. आणि जो तो आपला परत मागे फिरला. कल्याणाला सगळी मुलं म्हणाली अरे बाबा कल्याणला जाऊ नको, ते 2-2 तलवारी हातात घेऊन फिरत आहेत आणि काहीतरी त्यांना कोणीतरी हे भूत लागलं आहे, काय खरं नाही, जाऊ नको. कल्याण म्हणाला म्हणजे काय झालं आहे बघूया. पण हा निर्भय आहे, देहातीत आहे. कल्याण देहातीत आहे. मी नेहमी आपण म्हणतो की रामकृष्णांना एवढे शिष्य होते पण नरेंद्र एकमेव होता. समर्थांना एवढे शिष्य होते पण कल्याण एकमेव होता. त्याचं कारण आहे हा देहातीत आहे. तो म्हणाला काय आहे बघूया ना, सद्गुरू आहेत ते आपले, त्या सद्गुरून काही म्हणत आहेत ते काय आहे ते जाणून घेऊया. म्हणून तो निर्भयपणानं पुढे गेला. त्यालाही समोर आले, हातातल्या तलवारी फिरवत. समोर आला असं एक पाऊल तर खांडोळी करून टाकेन. मग कल्याण हात जोडून समोर गेला आणि नतमस्तक झाला. म्हणाला तुमच्या हातून खांडोळी होणार असेल तर होऊ दे. आणि मग तो ब्रह्मपिसा काय आहे, पिसा झाला असला तरी ब्रह्म काय आहे. मग सगळ्या मुलांना गोळा केलं आणि हे सगळीकडे ब्रह्म आहे. सद्गुरू जर कळला असेल तर तुम्हाला त्याच्यात पण ब्रह्म आहे कळायला पाहिजे. तर रूप काही घेऊन येऊन दे. कल्याणाला कळलं.
मग हे असं मुलांना समजावण्यासाठी अशा प्रकारचं अभिनय कौशल्य समर्थ दाखवत असत. आणि याच्यातून ब्रह्मपिसा रूपक समर्थांचं एक आहे, याच्यावर त्यांनी काव्य पण केलेलं आहे, कथा घडलीच आहे, पण त्यांनी काय काय पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी, आम्ही रामनामाच्या आरोया ठोकतो. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही करता ना, मनामध्ये भीती आली तर रामाचं नाव घेता, मग येऊ दे ना ब्रह्मपिसा, घ्या ना रामाचं नाव, कशाला भीती वाटायला हवी तुम्हाला, असं समर्थ त्या रूपकामध्ये सांगतायत. कृतीरूपी शेंडी मोकळी सोडतो, आम्ही काय काय करतो, चांगलं कर्म करतो, मुखातून रामनाम येईल असं पाहतो, संसाररूपी राख रांगोळी अंगाला फासतो, आम्ही संसारातून बाहेर पडतो, आम्ही प्रपंचात गुंतत नाही, मग या ब्रह्मपिसाला अशाला घाबरायचं आहे. अशा प्रकारचं एक रूपक समर्थांनी काव्यात केलं आहे, ते आपल्याला उपलब्ध आहे. नेहमी आपण त्वमेव खलु इदं ब्रह्म असं वर्णन करतो. गीतेमध्ये ब्रह्माचं वर्णन पुष्कळ ठिकाणी आलं आहे. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः. 3 शब्द आहेत, ओम तत् सत, या 3 प्रकारची ब्रह्माची नावं आपल्याला दिली. ओम तत्सत तेच ब्रह्म आहे. त्या ब्रह्माची कल्पना आपल्याला सांगायला या अशा शब्दांचा आधार फक्त घेता येतो, या पलीकडे करता येत नाही. आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जग जे आहे बदलणारं आहे, त्यामुळे ते मिथ्या आहे. जे कधीही बदलत नाही ते सत्य असणारं ब्रह्म आहे. अंतिम सत्य ज्याला म्हणतात तसं हे ब्रह्म आहे. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला काही प्रश्न विचारले अर्जुनाने, किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. त्यातला पहिला प्रश्न ब्रह्म म्हणजे काय असं आहे, त्याचं उत्तर पण लगेच पुढल्या श्लोकामध्ये भगवंतांनी दिली, अपरम ब्रह्म. आता अपरम म्हणजे काय, की ते श्रेष्ठ ब्रह्म, दुसरं नाहीच, त्याला दुसरं नाव नाही, सगळीकडे ब्रह्मच भरलेलं आहे. ते अपरम ब्रह्म परमम असं भगवंतांनी त्याला उत्तर. ब्रह्म म्हणजे काय, जे दुसरं नाहीच, एकच एक जे भरलेलं आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. त्यावेळी ठिकठिकाणी आपल्याला या ब्रह्माचा निर्देश केलेला दिसेल. मग अशी मी ज्या भृगू वरुणाचा उल्लेख केला, त्या भृगू आणि वरुणाची कथा आहे. मुलगा भृगू ऋषी हा मुलगा आहे वरुणाचा, आणि गुरुगृही जाऊन अभ्यास करून आलेला आहे, आणि वडिलांना म्हणाला की माझा अभ्यास पूर्ण झाला. तर वरुण म्हणाले भृगूला की नाही, तुझा अभ्यास पूर्ण झाला नाही. जो आपला अभ्यास पूर्ण झाला असं म्हणतो आहे त्याचा अभ्यास पूर्ण झालेला नाही, तू परत तपश्चर्या करायला जा, पुन्हा तप कर. प्रामाणिक होता, वरुणाचा मुलगा आहे. त्या भृगूने काही आकांडतांडव केलं नाही की मी इतकी 12 वर्ष तपश्चर्या करू आलो आहे, आता परत काय तुम्ही मला जायला सांगता, आता नाही मी जाणार, असं काही आत्ताच्या मुलांसारखं काही म्हणालं नाही. तो परत तपश्चर्याला गेला आणि वर्षभर तपश्चर्या करू आला. विचार केला, आणि त्यांनी खूप विचार केला, आणि त्याला असं वाटलं की अन्न हे परब्रह्म आहे. अन्नाशिवाय हा देह टिकणार नाही, देह टिकला नाही तर ब्रह्म कळणार नाही. त्यामुळे वर्षभर त्यांनी तपश्चर्या केली, आणि पक्का निर्णय झाला की अन्न हे परब्रह्म. गेला वडिलांकडे आणि म्हणाला मला ब्रह्म कळलं, अन्न हे परब्रह्म आहे. परत ते शांत झाले वरून, नाही म्हणाले तुला कळलं, परत जा, परत तप कर. परत बिचारा गेला, पुन्हा वर्षभर ते तपश्चर्या केला. मग तपश्चर्या करताना त्यांनी तपश्चर्या करायची, मी चिंतन करायचं, विचार करायचा की अरे ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. मग त्याच्या लक्षात आलं की हा देह म्हणजे ब्रह्म आहे. नरदेह असल्याशिवाय काही ब्रह्म कळणार नाही, त्या देह महत्त्वाचा आहे. तर अन्न म्हणजे महत्त्वाचं नाही, ठीक आहे, अन्नाशिवाय माणूस राहू शकेल, पण देहाशिवाय कसं ब्रह्म कळेल. मग देह म्हणजे ब्रह्म असेल. आणि मग विचार केला, चिंतन केलं, आणि देह म्हणजे ब्रह्म असं पक्की खात्री झाली. मग गेला वडिलांकडे आणि मला ब्रह्म कळलं, देह म्हणजे ब्रह्म, नरदेह म्हणजे ब्रह्म आहे. पुन्हा वरून म्हणाले जा, परत तपश्चर्याला जा. पुन्हा त्याला तपश्चर्याला पाठवलं. पुन्हा विचारा गेला की अजून काही आपल्याला ब्रह्म कळलेलं नाही, अन्न म्हणजे ब्रह्म नाही, देह म्हणजे ब्रह्म नाही, मग ब्रह्म म्हणजे काय असेल, ब्रह्म म्हणजे काय असेल. मग त्याच्या लक्षात आलं की अरे ह्या देहामध्ये प्राण नसेल तर काय उपयोग. अगदी डेड बॉडी ज्याला म्हणतो तोही देहच असतो ना, मग तो देह उपयोगाचाच नाही आपल्याला. मग प्राण म्हणजे ब्रह्म असणार. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी चिंतन केलं आणि पक्की खात्री झाली. आता मला बाबांना सांगतोच की वरुणाला जाऊन सांगितलं की आता मला नक्कीच कळलं आहे की आपल्या देहामधली जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती म्हणजे ब्रह्म आहे. पुन्हा वरुणाने पाठवून दिलं की नाही, अजूनही तुला ब्रह्म कळलं नाही, परत जा. परत गेला आणि मग पुन्हा विचार करायला लागला, अन्न म्हणजे ब्रह्म नाही, देह म्हणजे ब्रह्म नाही, प्राण म्हणजे ब्रह्म नाही, मग ब्रह्म काय असेल. मग विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की हा जो विचार करण्यासाठी आपल्याला कुठलं इंद्रिय दिलेलं आहे तर मन दिलं आहे. मग मन म्हणजे ब्रह्म आहे, बरोबर आहे. मन असल्याशिवाय आपण विचारच नाही करू शकत. ज्याला मन नाही तो विचार कसा करणार.
मग ब्रह्माचा विचार करायला मन लागतं, मग मन म्हणजे ब्रह्म आहे. आता हे मात्र अगदी नक्कीच, आता काय आपल्याला वडील परत नक्की पाठवणार नाहीत असं म्हणून खात्रीने गेला आणि सांगितलं वडिलांना की आता मला कळलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अन्न, देह, प्राण म्हणजे नाही, पण मन म्हणजे ब्रह्म आहे. पुन्हा वरून हसले, म्हणाले नाही, अजून नाही तुला कळलं, परत जा. आता मात्र त्याला अगदी असं वाटलं काय चाललं आहे, आपल्याला अजून ब्रह्म कळत नाही. परत बिचारा गेला, कंटाळला नाही, प्रयत्न सोडले नाहीत आणि त्याचा परिणाम झाला. आत्ता मात्र त्याच्या लक्षात आलं की ब्रह्म म्हणजे काय. आणि मग वडिलांकडे गेला आणि काहीच बोलला नाही. त्यावेळेला वरून म्हणाले आता तुला कळलं, ब्रह्मशब्दातीत आहे, ब्रह्म सांगताच येत नाही आहे, तर तू अन्न म्हणजे ब्रह्म, देह म्हणजे ब्रह्म, प्राण म्हणजे ब्रह्म, मन म्हणजे ब्रह्म काय सांगतोय. त्यावेळेला भृगु ऋषींना कळलं आणि वरुणाला कळलं की आपल्या मुलाला ब्रह्माचं ज्ञान, आत्मज्ञान ज्याला म्हणतो ते आत्मज्ञान झालेलं आहे. सांगावंच लागत नाही, काही सांगावं लागत नाही, काही विचारावं लागत नाही. वरुणाने काही विचारलं नाही, भृगूने काही सांगितलं नाही. आत्ता मात्र त्यांनी परत पाठवलं नाही. याचा अर्थ हा मुलगा ब्रह्मज्ञानी झाला, आत्मज्ञानी झाला असं होतं. आपल्याकडे एक पंचयज्ञाची संकल्पना आहे. 5 प्रकारच्या यज्ञांची संकल्पना सांगितली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मयज्ञ ही पहिली संकल्पना आहे. वेदांची निर्मिती ज्याच्यातून झालेली आहे त्या वेदांचा अभ्यास करणं म्हणजे खरं ब्रह्मयज्ञ करणं आहे. यज्ञ करणं म्हणजे अभ्यास करणं, अशा पद्धतीचा विचार पण सांगितला आहे. त्यामुळे बाकी तपयज्ञ, स्वाध्यायज्ञ, पुष्कळ पुढले यज्ञ आहेत, पण त्यातला पहिला जो आहे तो ब्रह्मयज्ञ आहे. ज्याला ब्रह्म कळलेला आहे त्याच्या पुढल्या गोष्टींची काही आवश्यकताच त्याला नाही असं कळेल. त्यामुळे समर्थांनी आपल्याला या ब्रह्माची संकल्पना ही या पद्धती सांगितलं. देहाच्या भोवती असणारी असल्यामुळे आपल्याला चटकन ती कळणं अवघड आहे. पुढल्या 41 पासूनच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत समर्थांनी आपल्या ही जी सद्वस्तू, मग अशी मी आपल्याला मुद्दाम हा शब्द सांगितला कारण त्याचा पुढे उल्लेख सारखा सद्वस्तू म्हणून येणार आहे. त्यामुळे ही जी सद्वस्तू आहे ती नेमकी कशी आहे असा प्रश्न अनेक शिष्य उपस्थित करतात आणि म्हणून त्याचं समर्थांनी उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की एकच एक ही परमात्मा वस्तू आहे. त्याच्याशिवाय काही आत्ताच्या आपल्या भृगुवरुणाच्या कथेतून आपल्याला ते लक्षात आलं गोष्ट, पण ते अनुभवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्यातली पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागते की हे ब्रह्म सर्व दृष्टीनं अनंत आहे, असं सगळीकडे भरलेलं आहे की आपल्याला सगळ्यात ब्रह्म दिसलं पाहिजे. मी नेहमीच आपल्याला उदाहरण देते आणि मला ते सोपं आणि लगेच पटणार आहे की सगळ्यामध्ये ब्रह्म आहे हा संस्कार लहान वयातच आपल्यावर झालेला आहे. आपल्याला ते शब्द फक्त कळले नसतात एवढंच. आपल्याला साधं एखाद्या वस्तूला पाय लागला तरीसुद्धा आपण नमस्कार करतोच की नाही. त्याच्यात काय आहे तर कारण त्या वस्तूमध्ये सुद्धा भगवंत आहे, त्या वस्तूमध्ये सुद्धा ब्रह्म आहे, हा संस्कार आपल्यावर झालेला आहे म्हणून आपण तसं करतो. नाहीतर काय म्हणजे आता थोडं सगळी संस्कृती बदलली आहे. मुलं पायानी वस्तू फेकाफेक करतात, खेळतात. मग आपल्याला सांगावं लागतं, त्याच्या मागचं कारण सांगावं लागतं की सगळीकडे ईश्वर कसा आहे. ती वस्तू पण कोणीतरी निर्माण केलेली आहे. ती वस्तू निर्माण करण्याच्या मागे अनेक कष्ट लागलेले आहेत अनेकांचे आणि म्हणून त्या वस्तूला पाय नाही लावायचा असं आपल्याला सांगावं लागतं. तर तसं परमात्मा वस्तूसाठी ती अनंत आहे हा संस्कार. आता असं आहे ना की त्या वयामध्ये त्या पद्धतीनं सांगितलं जातं. आता आपण एका ग्रंथाचा अभ्यास म्हणून पाहतो आहे म्हणून आपण ते अनंत आहे असं वर्णन करतो. बाकीच्या वेळेला काय आपल्याला असे त्याचे गुण सांगावे लागतात असं नाही. दुसरं असं की त्या ब्रह्माच्या ठिकाणी अनंत गुण आणि अनंत शक्ती आहेत. आता अनंत गुण आणि अनंत शक्ती तो निर्गुण निराकार आहे ना, मग अनंत गुण आहेत म्हणजे काय असं आपल्याला वाटेल. तर याचा अर्थ असा आहे की आपली जी मनोरचना आहे ना ती भिन्न भिन्न आहे निरनिराळ्या ब्रह्माच्या ठिकाणी. म्हणून आपल्याला 14 ब्रह्मांची नावं पुढल्या समासामध्ये शिकायचे आहेत. 14 ब्रह्मांचा समास आणि दशकाला पण तेच नाव समर्थांनी दिलेलं आहे. तर ते आपल्याला पाहायचं आहे. ते कळण्यासाठी नावं दिले. ब्रह्माला नाव देताच येत नाही. ब्रह्माचं एका नावाच्या अशा मर्यादित त्याच्यात बांधताच येणार नाही आहे, पण समजण्यासाठी आपल्याला ते करावं लागणार आहे. म्हणून ते आपल्याला या समासात पण सांगतात की एकच एक असणारं ब्रह्म अनेक प्रकारांनी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठल्या तरी एखाद्या ह्यानी तरी आपल्याला ते कळावं. जसं असतं ना एखाद्या डेस्टिनेशनला आपल्याला जायला निरनिराळे मार्ग आहेत, निरनिराळी वाहनांचे प्रकार आहेत. आपल्या खिशाला परवडणारं, आपल्या वेळेला परवडणाऱ्या प्रवासाचा आपण विचार करतो. तसं ह्यातलं ब्रह्माची व्याख्या आपल्याला देताना आपल्याला कळणारी जी व्याख्या ती आपण धरून ठेवायची.
म्हणजे मग आपल्याला ते ब्रह्म कळेल. अशासाठी म्हणून त्यांनी निरनिराळे आपल्याला प्रकार सांगितले. ते आपण पुढल्या समासामध्ये त्याचा जास्त सविस्तर अभ्यास करणार आहोत. असंख्यात नामं त्यांनी, म्हणजे जरी 14 ब्रह्म सांगितले तरी त्यांनी म्हटलं की अशी असंख्य नावं देता येते, असे असंख्य प्रकारांनी त्या ब्रह्माचा आपल्याला अभ्यास करता येईल. पण तरीसुद्धा ते जे परब्रह्म आहे ते नामातीत आहे. नावं देऊन सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, पण आहे ते नामातीत. त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याचा एक निश्चितार्थ आपल्या मनामध्ये पक्का झाला तर आपल्याला ती सद्वस्तू काय आहे ते कळेल. इथे त्यांनी आपल्याला म्हटलं की परमात्मा म्हणा, परमेश्वर म्हणा, आत्मज्ञान म्हणा, ब्रह्मज्ञान म्हणा, पुरुष म्हणा, पुरुष प्रकृतीमधला पुरुष म्हणा, शिवशक्तीमधला शिव म्हणा, नावं कुठलीही द्या, पण त्यालाच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि अशा ब्रह्माची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला सांगतात. थोडंसं अवघड वाटणारा विषय असला तरी समर्थाने अगदी फार सोपा करून झालेला आहे. ज्या नियमितपणानं इथे येण्यापूर्वी किंवा गेल्यानंतर समास वाचतात त्यांना हे सहज आता लक्षात येईल की अरे हो, वाटता इतकं की अवघड नाही आहे. अवघड एवढ्यासाठीच आहे की आपण पुन्हा मायेत अडकतो, आपण पुन्हा या देहाच्या सगळ्या कर्मात अडकतो आणि म्हणून आपल्याला ते स्थलत्याग होता कळत नाही. ते तेवढ्यामुळे की आत्ता आपल्याला कळतं की आता अगदी ब्रह्म आपल्याला कळलं, पण तरी देखील ब्रह्मपिसा समोर आला. मी काल एक उदाहरण दिलं. आत्ता आमच्या शिवथरघडीमध्ये एक माणूस आला होता. आता तिथे उत्सव असतो, उत्सवाला सगळ्यांना प्रवेश असतो. आपण काही थोडासा होता, कळकट मळकट कपडे होते, किती दिवसात अंघोळ केली की नाही असा प्रश्न पडावा असा होता. पण त्याचा काडीचा त्रास होता. तो आपला बेल झाली की चहा प्यायला यायचा, बेल झाली की जेवायला यायचा आणि एका कोपऱ्यामध्ये बसून असायचा, सगळे कार्यक्रम तिथे अटेंड करायचा. तो काही त्याची त्याला खोली द्या, माझी स्वतंत्रगती व्यवस्था बघा, काही त्याचं नव्हतं. कुठे खाली जाऊन नळाखाली हातपाय धुवायचा का नाही माहीत नाही. पण सगळी तिथे उपस्थित असणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं होती, ती सगळी माणसं त्या माणसाला अशा पद्धतीने बघत होती की आता याचं काय. आणि सारखी एकमेकांना तो कोण आहे, त्याला हाकला आधी इथून, ही काय जागा आहे का, आंघोळ नाही काही नाही, कसा राहतोय तो, कधी तो काही बायकांच्या खोलीत येत नव्हता, काही त्याचं असं काही चुकीचं आचरण तो करतो असं काही दिसत नव्हतं. हां, त्याचं रहन सहन चांगलं नव्हतं, ही गोष्ट खरी आहे की पटकन शेजारी जेवायला येऊन बसला तर एखाद्याला वाटेल की आता काय आपल्या जेवणच जायचं नाही, पण तसं तो करतच नव्हता. तो आपल्या कोपऱ्यात बसून जेवायचा, जायचा, कोपऱ्यात बसून चहा प्यायचा, जायचा, काही त्याचा त्रास नव्हता. पण लोकांची नजर सारखी त्या माणसाकडे. मी विचार करतो की ह्याच्यातून मार्ग काय काढायचा, याला घालवणं शक्य नाही, ही काही प्रॉपर्टी आपली नाही आहे, पर्सनल नाही आहे, कुठेही यावं इथे, तर त्याला कसं हाकलणार, त्याला हाकलता येणार. आणि ही जी काही लोकांची तक्रार आहे की तितकीशी बरोबर नाही आहे. एकीकडे समर्थ आपल्याला सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम. आणि मग मी आमच्या सगळ्या मैत्रिणी त्याला म्हटलं आपण ना आपली दृष्टी बदलूया, बघूया प्रयत्न करून. गजानन महाराजांसारखं ह्या माणसाकडे बघूया. महाराज जेव्हा होते तेव्हा काय होती परिस्थिती, बिचारे कुठे कचऱ्यात टाकलेल्या पत्रावळीतला शीतं खात होते ना, त्यावेळेला लोकांनी अशाच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं असेल की हो. पण नंतर लोकांना त्यांचं मोठेपण कळलं. आपण दृष्टी बदलूया ना, आपण म्हणूया की असं काहीतरी असेल, म्हणजे आपल्याला जो त्रास होतो तो होणार नाही. कमसे कम आपण लगेच जाणार नाही आहोत, त्याला काही लगेच वाढायला जाणार नाही, त्याला पाणी नेऊन द्यायला एवढा पण मोठेपण आपल्याजवळ नाही की एवढं सगळं स्वीकारायची आपली तयारी नाही. आपण लोकांना व्यवस्थापकाला जाऊन सांग, कोण तो माणूस, तुमचं काही लक्ष आहे की त्याला आत कसा पाठवलात, अशीच तक्रार करणार जाऊन. पण त्याच्याऐवजी आपण शांत राहूया, आपल्याला काही त्रास देत नाही राहतो, कुणालाच नाही देत आहे, तर म्हटलं आपण जावं. आणि खरंच अशी दृष्टी बदलली की सगळं बदलतं. आणि खरंच 2-3 दिवसात तो पूर्ण वेळ थांबला पण नाही. 2-4 दिवस झाला तो गेला, त्याच्या कुठल्या गावाहून आला होता, तिथे तो गेलाच ना. पण आपल्याला क्षणभर असं वाटतं ही दृष्टी बदलण्याचं काम तर आपलं होईल समाजापासून. लगेच आपण की देहातीत होणार नाही, लगेच की त्या माया सगळ्या संपणार नाही आहेत. ह्या दृश्य जगामध्ये आपण राहतो, त्यामुळे आपण पुन्हा मी, माझा देह, माझं घर, माझी प्रॉपर्टी यात अडकणारच आहोत. ते काही सुटलं नाही आहे. परंतु ही दृष्टी तरी आपल्याला जर आली तर थोडंसं आपल्याला समर्थ काय सांगतात ते किंचितसं का होईना आपल्याला कळलं असं होईल. आणि मग ते असे विचार येतात बरं का आपल्या मनामध्ये की खरंच काय असेल, संतांच्या अभ्यासाने आपली ही दृष्टी बदलायला हवी, तशी बदलते. आणि मग एकदम ना त्याच्यात बदलून जातो की मग आपलं लक्षच जाते तिकडे. एवढी लोक आहेत, सगळ्यांशी थोडीच आपली ओळख आहे, सगळ्यांशी मोठा परिचय आहे, तसं त्यांच्याशी नाही. आणि मग आपलं बस सगळीकडे पाट्या होत्या, त्याला वाचता येत होतं की तो काही कुठल्या वस्तूला हात लावत नव्हता, स्वयंपाकघरात जात नव्हता, काही आक्षेपार्ह एकच की त्याचं दिसणं. आता ते आपल्याला
का असं आहे हे आपल्याला माहीत नाही. मग आपली परीक्षा असेल, समर्थाने आपली परीक्षा घेण्यासाठी कुणाला तरी पाठवलं असेल, बरं दरवर्षी येत नाही, तर दरवर्षी येणारी माणसं आपल्याला माहिती असतात, चेहऱ्याने तरी माहिती असतात. तसं पण नाही, असा विचार आपल्या मनात यावा एवढं तरी या समासाच्या अभ्यासाने आपल्याला जमायला हवं. असा एक प्रयत्न आपला आहे. आता पुढल्या वेळेला आपण चतुर्दश ब्रह्मकार्य त्याचा अभ्यास करणार आहोत. आज थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेशहित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समयी आमुची तनुहि देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.